अराउंड 7वी पासून सायन्स हा माझा फेवरेट सब्जेक्ट होता. तेव्हाच मी डिसाईड केलं होतं की आयदर इंजिनिअरिंग टेस्ट सिरीज देत असताना कधी मार्क्स वर कधी खाली. त्या सगळ्यानंतर एक्झामचा दिवस आला. पेपर हातात आल्यानंतर माझी अशी सवय होती की मी पेपर पूर्ण कधीच बघत नव्हते. 40 मिनिट्समध्ये केमिस्ट्री पूर्ण सोडून झाल्यानंतर बायोसाठी फार कमी टाईम उरला होता. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अनुष्का महेश जोशी आहे. नीट 2025मध्ये माझा स्कोर 566 येत आहे विथ AIR 6536. माझे पप्पा गव्हर्मेंट सर्व्हिस करत आहे आणि मम्मी हाऊसवाईफ आहे. मी प्रॉपर नांदेड इथे राहते. अराउंड 7वी पासून सायन्स हा माझा फेवरेट सब्जेक्ट होता. तेव्हाच मी डिसाईड केलं होतं की आयदर इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर मला बनायचं आहे. मग सगळं सर्च केल्यानंतर जेव्हा मी ठरवलं की मला डॉक्टर बनायचं आहे, मग मी 10वीच्या एक्झामनंतर स्कॉलरशिप एक्झाम दिली आणि मग IIBमध्ये ॲडमिशन घेतलं. इथं आल्यानंतर जसं आम्ही क्लासमध्ये टीचर्सकडून ऐकलं की डॉक्टर फील्डमध्ये केल्या जाऊ शकते, तसं आमचा इंटरेस्ट डेव्हलप झाला. आम्हाला कळत गेलं की आम्हाला काय बनायचं आहे. टीचर्सनं आम्हाला क्लासमध्ये गाईड केलं. त्यानंतर आम्हाला कळालं की आम्हाला नेमकं डॉक्टर का बनायचं आहे. आम्हाला ते करिअर गायडन्स मिळाल्यामुळं आम्ही तसं घडत गेलो आणि त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही त्याप्रकारे अभ्यास केला आणि मग त्यानंतर आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकतो. IIBनं आम्हाला एक डेट दिली. त्या डेटला सिलॅबस संपेल असं क्लिअरली सांगितलं आणि नक्कीच त्या दिवशी सिलॅबस आमचा संपवला आणि त्यानंतर बरेच 1-2 महिने आम्हाला भेटले स्वतःचा जे काही सेल्फ स्टडी करायची असेल, काही डाऊट्स क्लिअर करायचे असतील, काही कन्सेप्ट्स राहिले असतील मागे, तर ते क्लिअर करण्यासाठी बराच टाईम भेटला. प्रॅक्टिससाठी टाईम भेटला. त्यामुळे जे काही 1-2 चॅप्टर्स आमचे राहिले असतील वर्षभरात करून घ्यायचे, जे परफेक्ट नसतील ते मी परफेक्ट करू शकले. त्यानंतर आमची टेस्ट सिरीज सुरू झाली. टेस्ट सिरीज देत असताना कधी मार्क्स वर कधी खाली. त्या सगळ्यानंतर एक्झामचा दिवस आला. एक्झाम येत नर्वसनेस वॉज ऑन द पीक. स्टील IIBनं जसं गाईड केलं आम्हाला, तसं स्वतःला एनकरेज करत एक्झामच्या दिवशी स्वतःला एकदम पॉवरफुल मनानं मी एक्झामसाठी जायचा निश्चय केला. बट त्या दिवशी माझ्यासोबत एक छोटासा इन्सिडेंट झाला. मी माझा पासपोर्ट साईज फोटोज घरी विसरले. तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं. त्या दिवशी 1 घंटा टाईम उरला होता एक्झाम हॉलमध्ये जाण्यासाठी. त्या टाईमला माझे पॅरेंट्स त्यांनी सगळं सावरून घेतली सिच्युएशन आणि 1 घंट्याच्या आत माझ्यासाठी पासपोर्ट साईज फोटो अवेलेबल करून दिले आणि मग मी निर्धास्तपणे हॉलमध्ये जाऊ शकले. पेपर हातात आल्यानंतर माझी अशी सवय होती की मी पेपर पूर्ण कधीच बघत नव्हते, कारण पूर्ण पेपर बघण्यातही टाईम जाऊ नये आणि जो क्वेश्चन आहे जशास तसा अटेम्प्ट करून पुढे निघावं असं माझ्या डोक्यात चालू होतं. पहिलाच क्वेश्चन फिजिक्सचा मी बघता असं वाटलं की मला हे येत नाही आहे. स्टील मी तिथं 3 to 4 मिनिट्स दिले, पण तेव्हाच कळून गेलं होतं की पेपरची लेवल फिजिक्समध्ये तरी हार्ड आहे. मग ते क्वेश्चन स्किप करत पुढे मी सॉल्व केले. बट अर्धा घंटा गेला आणि मी पहिल्याच पेजवरून निघू शकले नाही. इतकी स्पीड कशी पडत आहे असा विचार माझ्या डोक्यात आला. पण नंतर मी विचार केला की सुरुवातीचे क्वेश्चन्स लेंदी असू शकतात, आपण मागून सॉल्व करू. मग मी 45th क्वेश्चनपासून स्टार्ट केले आणि अराउंड 27th क्वेश्चनपर्यंत मी सॉल्व केले. इतक्यातच अराउंड 45 मिनिट्स अजून गेले. मग अजून 15 मिनिट्स घेतले. मी म्हटलं फिजिक्स संपू शकते इफ पॉसिबल. तर मी पुन्हा समोरून फिजिक्स सॉल्व केले आणि मग 1.5 घंटा झाल्यावर इट वॉज लाईक ॲन अलार्म की अजून केमिस्ट्री आणि बायो पण बाकी आहे. सो आय लेफ्ट फिजिक्स देअर. अराउंड 12 क्वेश्चन्स सोडून दिले मी आणि मग मी केमिस्ट्रीवर जम्प केले. केमिस्ट्रीमध्ये मला अवघड असे वाटले नाही क्वेश्चन्स. मी बघितलेले सॉल्व केलेले असेच वाटले.
थोडं स्टेटमेंट बेस जास्त असल्यासारखे मला वाटले, थोडा मॉडरेट वाटला केमिस्ट्रीचा पेपर. 40 मिनिट्समध्ये मी सॉल्व्ह करू शकले. माझ्या डोक्यात हेच चालू होतं की केमिस्ट्रीला जर फटाफट सॉल्व्ह करू शकले तर बायोला जास्तीत जास्त टाईम देऊ शकते, म्हणजे बायोला माझा एकही क्वेश्चन बघायचा तरी राहू नये. मी जे सोडेल ते क्वेश्चन्स मनानं मी सोडावे. 40 मिनिट्समध्ये केमिस्ट्री पूर्ण सोडून झाल्यानंतर बायोसाठी फार कमी टाईम उरला होता. बट आय रिमेंबर्ड की मी IIBमध्ये असे पेपर्स बरेचदा सॉल्व्ह केलेले आहेत. तर विथ कॉन्फिडन्स मी बायोवर जम्प केले. विदिन 30 मिनिट्स मला बायोचे 90 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. मी विश्वासानं पुढे गेले. बायोचा पेपर मला एक्सपेक्टेड होता की जर फिजिक्स लेंदी आहे, केमिस्ट्री थोडं मॉडरेट आहे, तर बायो इतकं लेंदी नसू नये किंवा मग थोडं लवकर सॉल्व्ह होणारा असावं. बट बायोचे क्वेश्चन्स बघता मला कळून गेलं की बायोमध्ये पण बराच टाईम लागणार आहे. मग मी स्पीड पकडली. एक क्वेश्चन बघत पुढे गेले आणि बायोमध्ये जसा क्वेश्चन पुढे आला लगेच आन्सर क्लिक झालं, लगेच टिक केले, लगेच OMRवर फिल केले आणि असं करत करत मी बायोचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकले. इट वॉज नॉट एक्सपेक्टेड फॉर मी की मी बायो पूर्ण सॉल्व्ह करू शकेल की नाही. बट फिजिक्सला एवढा टाईम दिल्यामुळं बायो सुटेल हे माझ्याच्यानं इझिली डायजेस्ट होण्यासारखं नव्हतं. सो मी कशीबशी पुढे गेले आणि मग इट वॉज लाईक की बायो तर पूर्ण सॉल्व्ह करूनच राहणार अँड आय कुड डू इट बिकॉज प्रॅक्टिस होती. तर बायोचा पेपर मी संपू शकते. यावर्षी IIBनं प्लॅन B आणि C आम्हाला इंट्रोड्यूस केलं. रेग्युलरली आमचं PYQजनुसार त्या लेवलचेच क्वेश्चन्स आम्ही सॉल्व्ह करायचो, तशी प्रॅक्टिस आमची झालेली. बट अपार्ट फ्रॉम दॅट प्लॅन B आणि Cमध्ये आम्ही अजून थोडे अपर लेवलचे क्वेश्चन्स आमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले. आम्ही तेवढे अपर लेवलचे क्वेश्चन्स विथ लेस टाईम सॉल्व्ह करू नाही शकलो पहिल्यांदा. स्पीड आम्हाला नंतर करत करत येत गेली. आम्ही टीचर्सला तसा फीडबॅक पण दिला की आम्ही इतक्या कमी टाईममध्ये इतके सारे क्वेश्चन्स लेंदी पण होते, टफ पण होते, कसे सॉल्व्ह करा. बट स्टील दे वर लाईक की यू हॅव टू डू धिस, ही तुमच्या प्रॅक्टिसचा एक पार्ट आहे. मग आम्ही प्लॅन B आणि C पण प्रॅक्टिस केलेली. नीट 2025मध्ये अनएक्सपेक्टेडली तशाच टाईपचे क्वेश्चन्स आम्हाला दिसून आले. मग आम्हाला तिथे या गोष्टीचा खूप फायदा झाला. आम्ही या गोष्टीला सामोरे गेलो आणि मग टफ क्वेश्चन्सची भीती न वाटता आम्ही ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करून पेपर नीट सॉल्व्ह करू शकलो. थ्रूआउट नीटच्या जर्नीमध्ये माझ्या पॅरेंट्सने मला खूप सपोर्ट केला. मम्मीने तर कधी पाण्याचा ग्लाससुद्धा उचलू दिला नाही, इतका सपोर्ट पप्पानंसुद्धा केला. पप्पा आणि मी नेहमी किती चॅप्टर्स झाले, कुठं काय बाकी आहे, तुला कुठं डाऊट आहे का, या विषयावर नेहमी बोलत असायचो. टाईम आणि ॲक्युरेसी पाळत जा, हे माझे पप्पा नेहमी सांगत असायचे. आणि माझे कधी मार्क्स कमी आले तर मम्मीनं पप्पानं दोघांनी मला खूप समजून घेतलं, धीर दिला आणि पेशन्स ठेव, तुझं सगळं चांगलंच होईल असं म्हणत मला पुढे जायला शिकवलं. सोबतच माझ्या रिलेटिव्सनंसुद्धा मोठा रोल प्ले केला. या जर्नीमध्ये माझ्या रिलेटिव्सने मला खूप गाईड केलं. जिथे कुठे मी कमी पडत असेल, काही नवीन गोष्टी त्यांना मला सांगायच्या असतील ते मला सांगायचे. माझ्याकडून त्यांना बऱ्याच अपेक्षा होत्या, त्या पूर्ण करू शकले याचं मला समाधान आहे. पॅरेंट्ससोबतच टीम IIBचा पण खूप मेजर सपोर्ट होता. या जर्नीमध्ये सुरुवातसुद्धा टीचर्सनं करून दिली आणि पुढे कसं जायचं काय नाही सर्व गायडन्स केला. मी सकाळी 6ला एकदा ट्युशनला आले, 1:30पर्यंत ट्युशन झाली की संध्याकाळी 8पर्यंत IIBमध्येच असायचे. इथंच आम्ही फ्रेंड्स मिळून स्टडी करायचो. आम्हाला एकत्र बघत कधी जर टीचर्स आले, आम्हाला विचारले तर आम्ही डाऊट्स वगैरे क्लिअर करायचो. क्लासमध्ये बसल्या बसल्या आम्ही डाऊट्ससुद्धा डिस्कस करायचो. आणि इथं आम्हाला इतकं चांगलं एन्व्हायर्मेंट भेटलं की कधी डिप्रेशन वगैरे आम्ही दूरपर्यंत विचारसुद्धा नाही केला. आम्हाला जेव्हा खूप जास्तच मार्क्सचं टेन्शन वगैरे आलेलं तर आम्ही लगेच जाऊन टीचर्सशी डिस्कस केलेलं
मग त्यांनी आम्हाला प्रॉपरली गाईड केलं. त्यांच्यानुसार आम्ही प्रिपरेशन सुरू ठेवलं आणि इथं आम्ही सगळ्यांनी मिळून डाऊट्स वगैरे काढले, की लगेच जाऊन DSPमध्ये क्लिअर करायचो. आम्हाला कधीही आजचा डाऊट उद्यावर ढकलायची गरज नाही पडली. जेव्हाला तेव्हा डाऊट्स क्लिअर केल्यामुळे आमचा टाईमही वाचला आणि आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकलो. या थ्रूआउट जर्नीमध्ये मला फ्रेंड्सचाही खूप सपोर्ट मिळाला. आम्ही सुरुवातीपासूनच सोबतच स्टडी केलेली आणि कधीही एकमेकांवर जेलस न होता नेहमी एकमेकांना पुढे नेण्याचा विचार केलेला. आम्ही डाऊट्स एकत्र डिस्कस करायचो. कधी जमलं तर एखादा चॅप्टर एकमेकांना एक्सप्लेन करायचो. आमच्यामध्ये कधी अशा गोष्टी नाही होत की आम्ही कुठं सोबत बाहेर जाण्याचा किंवा फोन यूज करत किंवा मग अदर दॅन स्टडीज फार आम्ही बोलत नसायचो. आम्ही जेव्हा कधी भेटलो तेव्हा स्टडीबद्दलच आमचं नेहमी डिस्कशन व्हायचं आणि माझ्या फ्रेंड्सचा नेहमी लाईफकडे पॉझिटिव्ह ॲप्रोच असायचा. त्यांचे पण मोठे स्वप्न असायचे. आम्ही सोबत असल्यावर आम्हाला कधी स्टडी बोरिंग नाही वाटली. आम्ही खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं स्टडी करत पुढे जायचो आणि कधी जर मार्क्सबद्दल काही टेन्शन असेल तर नर्वसनेस किंवा मग ओव्हर थिंकिंग वगैरे काही होत असेल तर माझ्या फ्रेंड्सनं बरेचदा मला समजून सांगितलं. मी जर खूप विचार करत असेल तर त्यातून मला बाहेर काढलं. या जर्नीमध्ये मोबाईलची गरज पडलीच नाही. जरी आम्ही थोडा मोबाईल यूज करायचो तर ते फक्त काही सर्च करायचं असेल किंवा मग काही स्टोअर केला असेल त्याच्यात तेवढं बघण्यापुरतंच करायचो. जरी कधी आम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर आम्ही ते डायरेक्ट टीचर्सकडून सॉल्व्ह करणं प्रेफर करायचो. कारण मोबाईलवर खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिलेली असायची तर ते कन्फ्युजन खूप क्रिएट करायचं आणि नीटमध्ये कन्फ्युजन्स आर नॉट दॅट गुड. मोबाईल शक्यतो टाळायचो. सोशल मीडिया अकाउंट वगैरे आम्ही ठेवलेलंच नाही कधी. फक्त कॉलिंगपुरतं जरी तुमच्याकडे मोबाईल असला तरी योग्य आहे. पूर्ण ऑफलाईन अभ्यास केला, फोन बिलकुलही यूज नाही केला तर खूप फायदा होईल. मी थोडीफार ॲडिक्टही झालेली मोबाईलला. त्याचं थोडं नुकसानही झालेलं. स्टडीजवर त्याचा खूप परिणाम होतो. पण लगेच ते समजून आलं म्हणून मी त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकले आणि मग मोबाईलचा वापर टाळला. येणाऱ्या नीट ॲस्पिरंटसाठी मी एक मेसेज देऊ इच्छिते की तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटला बिलॉंग करता 100% तुम्ही त्याच गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत जे तिथलचे टीचर्स तुम्हाला सांगत आहेत. मी सुद्धा तेच केलं. जर मोर दॅन वन इन्स्टिट्यूटला फॉलो केले असते किंवा जर वेगवेगळे टेस्ट पेपर सॉल्व्ह केले असते, वेगवेगळ्या मॉड्यूल्स बघितल्या असत्या तर बघायला गेलं तर खूप आहे. पण याने कन्फ्युजन खूप वाढते आणि लास्टला ती गोष्ट खूप प्रॉब्लेम्स देते. तुम्ही जर काही तुम्हाला कमी पडत असेल तर IIBमध्ये तुम्हाला सेपरेट एखादी शीट वगैरे पण देऊ शकतात ते कवर करण्यासाठी. जर फक्त काही क्वेश्चन्समुळं तुम्ही इन्स्टिट्यूटवर भरोसा नाही केला किंवा मग स्वतःहून वेगळे काही प्लॅन्स ठेवले तर तुम्हाला त्याचं खूप नुकसान होऊ शकते पुढे. त्यापेक्षा तुम्ही जसं टीचर्स सांगत आहेत त्यानुसारच करा. स्वतःचं 100% द्या. कधीही ओव्हर थिंकिंग नाही करायला पाहिजे आणि प्रोक्रॅस्टिनेट नाही केलं पाहिजे. जेव्हाचं काम तेव्हाच संपवलं पाहिजे. आणि या जर्नीमध्ये तुम्हाला जर कधी असं वाटत असेल की तुम्ही कमी पडत आहेत किंवा मग तुमचं कसं होईल, थोडासा ब्रेक घेऊन पुन्हा रिस्टार्ट केलं पाहिजे. स्वतःच्या आजूबाजूच्या फ्रेंड्सकडे बघत, टीचर्सकडून प्रेरणा घेत तुम्ही पुढं गेलं पाहिजे. मराठीमध्ये एक पोएम मला खूप आवडायची. त्यातले काही लाईन्स मी तुम्हाला शेअर करू इच्छिते. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्याचे जागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. पेपर सॉल्व करत असताना मला वाटलं की जर मी पेपर पूर्ण एकदा बघून घेतला असता, ओव्हरलुक केलं असतं आणि मग ठरवलं असतं की जो सेक्शन लेंदी आहे
त्यासाठी पहिलेच प्रिपेअर्ड राहिले असते तर मग क्वेश्चन सोडून द्यावं लागतील किंवा मग कुठं लेंदी असेल तर मग तिथं थांबायचं नाही ते डिसाईड केलं असतं तर माझी ॲक्युरसी अजून वाढली असती. मी अजून स्पीडनं फिजिक्स वगैरे सॉल्व्ह करू शकले असते. आय विश की तुम्ही सर्वांनी माझ्या या अनुभवातून शिकावं आणि पेपर ओव्हरलूक करून मग डिसाईड करावं. रँडमली जर पेपर तुम्ही फेस करताल तर जसे जसे क्वेश्चन्स येतील तुम्हाला ते सोडावं की नाही हे कळायला थोडं टाईम लागू शकते. मला टीचर्सनं एक शेड्यूल बनवून दिलेला की घरी गेल्यावर नेमकी कशा पद्धतीनं स्टडी करायला पाहिजे. तर जरी आम्ही इथं स्टडी करायचो आम्ही आफ्टर क्लास एक 10 तास स्टडी करायच्या नियोजनानं बसायचो आणि पहिले 3 तास जे आज शिकवलं आहे त्याचं रिव्हिजन करायचो. ते परफेक्ट करून मग पूर्ण 3 तास आम्ही टेस्टसाठी प्रिपेअर करायचो, रिव्हिजन करायचो, तो चॅप्टर परफेक्ट करायचो, त्याचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचो आणि मग अजून जे 3 तास उरले त्याच्यामध्ये काय बॅकलॉग राहिला असेल ते आम्ही कवर करायचो आणि उरलाच टाईम तर मग जंबोसाठी वगैरे किंवा जी मोठी टेस्ट होत असेल पुढे त्यासाठी आम्ही टाईम द्यायचो. खूप सुरुवातीपासून आम्ही असंच प्लॅन फॉलो केलेला, डिसिप्लिनने स्टडी केलेली. त्यामुळं कधीही आम्हाला अडथळे आले कोणतेच तरी ते फार जड नाही गेले. याच प्लॅनला फॉलो करत आम्ही सगळ्या गोष्टींवर मात करू शकलो. मी अनुष्का महेश जोशी. मी IIBची 2 इयर्स फुल टाईम क्लासरूम स्टुडंट होते. मला IIB सोडून दुसऱ्या कोणत्याही इन्स्टिट्यूटची गरज नाही भासली कधी. मी नेहमी स्वतःहून 100% द्यायचा प्रयत्न केला. कधी काही कमी जास्त वाटलंच तर लगेच जाऊन सॉर्ट आऊट करून आले. तरी माझ्या मनात हेच होतं की एक ना धड भाराभर चिंध्या नाही केल्या पाहिजेत. तुम्ही जिथं आहेत तिथंच तुम्ही तुमचं 100% दिलं पाहिजे. कोणतीही इन्स्टिट्यूट परफेक्ट नसती. IIBनं तरीही मॅक्झिमम द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मला एक्सपेक्टेड आहे की मी महाराष्ट्रातल्या चांगल्या GMCला लागून जावी. या स्कोअरवर नक्कीच माझे एक्सपेक्टेशन्स फुलफिल होत आहे. या सर्वाचे श्रेय मी माझे पॅरेंट्स, रिलेटिव्स, फ्रेंड्स आणि टीम IIBला देऊ इच्छिते. थँक यू टीम IIB. थिंक नीट, थिंक IIB.